जुलाई कुठल्या बातमी? धन्यवाद विलास। एक महत्त्वाची बैठक दोन बड्या नेत्यांमध्ये होती आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या भेटीत काय घडतंय याचे अपडेट्स पुढच्या काही वेळातच आपल्याला आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घ्यायचे आहेत। पण बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीनंतर अजित पवार आणि फडणवीसांची भेट। सागर निवासस्थानी होणाऱ्या भेटीदरम्यान मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल चर्चेची शक्यता। बीड हत्या प्रकरणात तपासावरती परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। बीड प्रकरणी शरद पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या तर हत्या प्रकरणी आवाज उठवणाऱ्यांना धोका असल्याचाही पत्रात उल्लेख। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी तर खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना। प्रेम प्रकरणामुळे भावानं बहिणीला डोंगरावरनं ढकललं। 200 फूट खोल दरीत पडून 17 वर्षीय मुलीचा मृत्यू। जादा परताव्याचा आमिष दाखवत टोरेस नावाच्या खासगी कंपनीकडनं गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक तर वार्तांकनासाठी गेलेल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींवर कंपनीच्या दलालांकडनं हल्ला। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठा माओवादी हल्ला। आयडी ब्लास्टनं जवानांचं वाहन उडवलं। हल्ल्यात 9 जवान शहीद तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती। मुंबईतल्या रस्त्यावरती एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या। कर्ज फेडता येत नसल्यानं नंबर बदलल्याचं आरोपीकडनं स्पष्ट। भारतामध्ये HMPVचा शिरकाव। 3 रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडनं गुरुवारी तातडीच्या बैठकीचं आयोजन। आणि इस्रोकडनं अंतराळात चवळीच्या बियांची यशस्वी लागवड। स्पेडेक्स मिशन सोबत पाठवलेल्या बिया अंकुरित। अंतराळातील शेतीच्या दृष्टीनं पहिलं पाऊल यशस्वी।